भाषेवरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं आणि स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी अशा पद्धतीचा भावना निर्माण करणं हे उचित नाही आहे. विदर्भाची मागणी काही आजची नाही आहे. त्यामुळे काही लोक विदर्भाची मागणी सातत्यानं करत असतात, परंतु आपण त्याचा मिळणारा प्रतिसाद आपण पाहिला असेल. तर प्रत्येकानं स्वतःचं राजकीय अस्तित्व कुठं सुरक्षित आहे, कुठं आपले विचार कुठं सुरक्षित राहतील याचा विचार करून अनेक जण निर्णय घेत असतात. त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी करावा लागला. आज महाराष्ट्राच्या प्रगतीची वाटचाल बघताना काय महाराष्ट्राचं विजन? महाराष्ट्राच्या स्थापनेला 67 वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि त्यांच्या आदर्शावर या महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे. आज महाराष्ट्र सर्व विभागामध्ये वेगानं प्रगती करताना आपण बघतोय आणि देशातलं एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं. खास करून मुंबई जी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्र एका बाजूला शेती क्षेत्रामध्ये जलसिंचनामध्ये वेगाने प्रगती करत असताना औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती करतोय. आज मेट्रो असेल किंवा सगळ्या औद्योगिक क्षेत्रामधली महाराष्ट्राची प्रगती आपण बघतोय. एका विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं आता महाराष्ट्र पुढे जाताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो. राज ठाकरेंनी काल एक टीका केलेली आहे सरकारवर आणि सरकारच्या मंत्र्यांवरती की ज्या रिक्षावाल्यांना मराठी येत नाही त्यांचे परवाने रद्द का करत नाही, एवढी हिंमत नाही का सरकारमध्ये, 4 महिने कशाला द्यावे लागतात असं राज ठाकरे म्हणत आहेत मराठीच्या मुद्द्यावर. तर राज ठाकरे काय म्हणतात तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी करत असतो, व्यवसाय करत असतो, तेव्हा साधारण मराठी आलं पाहिजे ही भावना आमच्या सगळ्यांचीच आहे आणि त्या दृष्टीनं मराठी लोकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये कायम होत असतो आणि प्रत्येक वेळी या गोष्टीचा इश्यू करणं आणि त्या दृष्टीनं एक वातावरण निर्मिती करून स्वतःचं राजकीय अस्तित्व ठेवण्याचा अनेक लोक प्रयत्न करत असतात. परंतु आपण साधारण पाहतो की या देशामध्ये सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे, सगळ्या पंथाचे, सगळ्या भाषाचे लोक एकत्र येऊन काम करत असतात. परंतु ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, ज्या मराठी मातीमध्ये आपण वाढतो आणि हे राज्य चालतं, त्यामध्ये साधारण या सगळ्या व्यावसायिकांना मराठी आलं पाहिजे ही भावना आमच्या सगळ्यांचीच आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणत आहेत की भाषेवरून कुठलीही हिंसा आम्हाला मान्य नाही आहे, अशा पद्धतीने हिंसा करणं चुकीचं आहे. कुठंतरी सरकारमधल्याच मंत्र्यांना टोला पण लगावलेला आहे, कारण मराठी भाषेची सक्तीवरून हा वाद जो आहे तो सुरू झालेला आहे रिक्षावाल्यांसाठी. भाषेवरती आपण मराठी भाषिक लोक आहेत ते परराज्यामध्ये जाऊन काम करतात, राज्यातली लोक महाराष्ट्रामध्ये येऊन काम करतात. त्यामुळे भाषेवरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं आणि स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी अशा पद्धतीचा भावना निर्माण करणं हे उचित नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय म्हणतात ते भावना अगदी रास्त आहेत की भाषेवरून हिंसा होणं, भाषेवरून समाजामध्ये किंवा अशांतता निर्माण होणं हे उचित नाही. बरोबर. तर महाराष्ट्र एकसंघ राहा म्हणून अनेक हुतात्म्यांनी हुतात्मा पकडलं. आज नागपूरमध्ये महाराष्ट्र दिन साजरा होत असताना वेगळ्या विदर्भाच्या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. शासकीय कार्यक्रमामध्ये गोंधळ झालेला आहे. कशा पद्धतीने बघताय आपण या सगळ्या? आता आपण पाहतो की महाराष्ट्र एकसंघपणे पुढे जात असताना शेवटी विदर्भाची मागणी काही आजची नाही आहे. त्यामुळे काही लोक विदर्भाची मागणी सातत्यानं करत असतात, परंतु आपण त्याचा मिळणारा प्रतिसाद आपण पाहिला असेल. मी त्या विषयावर जाणार नाही, परंतु प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे. त्या अधिकारामध्ये मत व्यक्त करायला अधिकार दिलेला आहे आणि ते व्यक्त करणं ही तर भारताच्या लोकशाहीची खरी ओळख आहे. त्यामुळं प्रत्येकाला अधिकार आहे, त्या हिशोबाने त्यांनी मागणी केली असेल, परंतु महाराष्ट्र एकसंघ आहे. भाऊ, खरं तर सोलापूर शहरामध्ये जो WIT कॉलेजकडचा रस्ता आहे त्या ठिकाणी गेल्या 4 दिवसामध्ये 7 जणांचा जवळपास मृत्यू झालेला आहे. मृत्यूचं प्रमाण वाढते. पूर्वी तिथे वाहतूक जी होती, जड वाहतूक, ते दिवसा बंद करण्यात आली, मात्र आता ती सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय. काय नक्की त्यामध्ये? नाही, मला माहिती मिळालेली आत्ताच मी इथले सगळे कार्यक्रम झाले की मी अधिकाऱ्यांशी मी त्या संदर्भात छोटी बैठक घेतोय
आणि काय कारणं आहेत त्या अपघाताची आणि ते थांबवण्यासाठी काय करायला लागेल याच्या तातडीनं कारवाई आपण करू. भाऊ बच्चू कडू एकेकाळी आपल्याच महायुतीच्या विरोधात ज्या ते अनेक मोर्चे घेतले, घणाघाती टीका केली, तेच आता महायुतीचे घटक होत आहेत. कसं पाहता याकडे? शुभेच्छा असतील. तर प्रत्येकानं स्वतःचं राजकीय अस्तित्व कुठं सुरक्षित आहे, कुठं आपले विचार कुठं सुरक्षित राहतील याचा विचार करून अनेक जण निर्णय घेत असतात. त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यांना शुभेच्छा आहेत.